जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकेवर सर्वात महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एकूण 43 प्रश्न घेतलेले आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न व मराठी व्याकरणाचे 23 प्रश्नांचा समावेश आहे. या प्रश्नांचा विश्लेषण केल्याने तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळेल, म्हणून एकही प्रश्न चुकू देऊ नका. सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. बुजुर्ग म्हणतात, ज्याला जुने प्रश्न समजले त्याला नवीन परीक्षा देता आली. तर चला मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न, राज्यातील पहिले फुलपाखरूंचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आलेले आहे? ए. मांगर सातारा, बी. पारपोली सिंधुदुर्ग, सी. पडगाव सिंधुदुर्ग, डी. उबादांडा सिंधुदुर्ग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पारपोली सिंधुदुर्ग. दुसरा प्रश्न, काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? ए. वेंगुर्ला, बी. मालवण, सी. चिपळूण, डी. राजापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वेंगुर्ला. तिसरा प्रश्न, केडी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? ए. दोडामार्ग सिंधुदुर्ग, बी. यावल जळगाव, सी. मुक्ताईनगर जळगाव, डी. सावंतवाडी सिंधुदुर्ग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, यावल जळगाव. चौथा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या? ए. 7, बी. 3, सी. 4, डी. 5. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी, 5. पाचवा प्रश्न, मनिका बात्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए. फुटबॉल, बी. टेबल टेनिस, सी. हॉकी, डी. स्विमिंग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टेबल टेनिस. सहावा प्रश्न, अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए. बॉक्सिंग, बी. कुस्ती, सी. हॉकी, डी. ट्रॅक अँड फील्ड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ट्रॅक अँड फील्ड. सातवा प्रश्न, सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला? ए. हिमाचल प्रदेश, बी. उत्तराखंड, सी. अरुणाचल प्रदेश, डी. मेघालय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, लखनौ शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ए. गोमती, बी. गंगा, सी. यमुना, डी. शरयू. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गोमती. नववा प्रश्न, भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी सुरुवात केली? ए. इंग्रज, बी. फ्रेंच, सी. डच, डी. जर्मन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डच. दहावा प्रश्न, वेदांकडे परत चला हे ब्रीद वाक्य असणारी संस्था कोणती? ए. आर्य समाज, बी. वेद समाज, सी. ब्रह्म समाज, डी. सत्यशोधक समाज.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आर्य समाज. 11वा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली? ए यशवंतराव चव्हाण, बी वसंतदादा पाटील, सी शरद पवार आणि डी देवेंद्र फडणवीस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यशवंतराव चव्हाण. 12वा प्रश्न, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली? ए मुघल साम्राज्य, बी मराठा साम्राज्य, सी राष्ट्रकूट साम्राज्य, डी पाली साम्राज्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रकूट साम्राज्य. पुढचा प्रश्न, कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? ए अथर्ववेद, बी सामवेद, सी यजुर्वेद, डी ऋग्वेद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामवेद. 14वा प्रश्न, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? ए उत्तर प्रदेश, बी हरियाणा, सी पंजाब, डी राजस्थान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हरियाणा. पुढचा प्रश्न, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते? ए हैदराबाद, बी गोवा, सी जुनागड, डी सिक्कीम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हैदराबाद. 16वा प्रश्न, जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ए 21 जुलै, बी 21 मे, सी 21 जून, डी 21 मार्च. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 21 जून. 17वा प्रश्न, क्रिकेटमध्ये LBW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? ए लेग बिफोर विकेट, बी लॉग बेल विकेट, सी लेग बाय विकेट, डी लॉग बाय विकेट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लेग बिफोर विकेट. पुढचा प्रश्न, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? ए रत्नागिरी, बी पुणे, सी छत्रपती संभाजीनगर, डी नाशिक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नाशिक. 19वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी डॉक्टर BR आंबेडकर, सी महात्मा गांधी, डी सरदार वल्लभभाई पटेल. बरोबर उत्तर आहे डॉक्टर BR आंबेडकर. 20वा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? ए मुंबई, बी पुणे, सी नागपूर, डी संभाजीनगर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई. 21वा प्रश्न, लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? ऑप्शन आहे ए तत्सम, बी देशी, सी परभाषी, डी तद्भव. आता यापुढचे सर्व प्रश्न मराठी व्याकरणाचे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी परभाषी.
22वा प्रश्न, उटांचा डॅश डॅश असतो. ए कडप, बी तांडा, सी ताफा, डी जमाव. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तांडा. 23वा प्रश्न, छंद हा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ए दंग, बी जंगी, सी आवेश, डी नाद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नाद. 24वा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द खग या शब्दाचा समानार्थी नाही. ए वध, बी पक्षी, सी द्विज, डी अंडज. इकडं समानार्थी नाही असं विचारलेलं आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वध. 25वा प्रश्न, विसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ए सुसंगत, बी सावकाश, सी अविरत, डी संक्षिप्त. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुसंगत. 26वा प्रश्न, ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ए शांत, बी अज्ञात, सी कपटी, डी प्रामाणिक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अज्ञात. 27वा प्रश्न, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. उथळ पाण्याला खडखडाट फार. ए अल्पज्ञानी फार बडाया मारतो. बी उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. सी शिल्लक गोष्टीचा गवगवाच फार. डी कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अल्पज्ञानी फार बडाया मारतो. 28वा प्रश्न, अंगाचा तीडपापड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ. ए रागाने फणफण करणे, बी अंगात थरथर होणे, सी हुडहुडी भरणे, डी अशक्तपणा येणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रागाने फणफण करणे. पुढचा प्रश्न, पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ए उभयानवी अव्यय, बी क्रियाविशेषण, सी विशेषण, डी शब्दयोगी अव्यय. येथे वरला अधोरेखित केलेले आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी शब्दयोगी अव्यय. 30वा प्रश्न, खालीलपैकी उभयानवी अव्यय ओळखा. ए आणि, बी शाब्बास, सी तिथे, डी अरे रे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आणि. 31वा प्रश्न, खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ए मनात राग ठेवणे, बी उपकाराची जाणीव न ठेवणे, सी उधळपट्टी करणे, डी दुसऱ्याला दोष देणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दुसऱ्याला दोष देणे. 32वा प्रश्न, वर्तमानकाळी क्रियापद ओळखा. ए निघतोय, बी निघेल, सी निघाला, डी निघणार. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निघतोय. 33वा प्रश्न, इमारत या शब्दाचे लिंग ओळखा. ए पुल्लिंग, बी उभयलिंग, सी नपुंसकलिंग, डी स्त्रीलिंग.
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्त्रीलिंग. 34वा प्रश्न, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते होईल? ए विद्वानी, बी विदुषी, सी विद्वानीन, डी विद्या. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विदुषी. 35वा प्रश्न, खालील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा. ए राजा, बी आंबा, सी मडा, डी शाळा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शाळा. 36वा प्रश्न, त ई आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ए सप्तमी, बी षष्टी, सी तृतीया, डी द्वितीया. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सप्तमी. 37वा प्रश्न, आईने मुलाला जेवायला दिले. अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? ए सप्तमी, बी प्रथमा, सी पंचमी, डी द्वितीया. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी द्वितीया. 38वा प्रश्न, कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. ए सीताने गाणे म्हटले, बी श्रमांवर कारवाई केली जाईल, सी शिक्षक मुलांना शिकवतात, डी साप माणसाला चावतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्वांवर कारवाई केली जाईल. 39वा प्रश्न, राजपुत्र या शब्दाचा समास ओळखा. ए पंचमी तत्पुरुष, बी चतुर्थी तत्पुरुष, सी तृतीया तत्पुरुष, डी षष्ठी तत्पुरुष. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी षष्ठी तत्पुरुष. 40वा प्रश्न, खरे खोटे या शब्दाचा समास ओळखा. ए द्वंद्व समास, बी तत्पुरुष समास, सी बहुव्रीही समास, डी अव्ययी भाव समास. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए द्वंद्व समास. 41वा प्रश्न, खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते? ए आईबाप, बी प्रतिवर्ष, सी आमरण, डी लंबोदर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लंबोदर. 42वा प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तुझी परीक्षा कधी आहे? ए मिश्र वाक्य, बी प्रश्नार्थी, सी केवल वाक्य, डी संयुक्त वाक्य. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रश्नार्थी. 43वा प्रश्न, कामधेनू या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. ए मोठ्या इच्छा असणारा, बी अचूक गुणकारी असणारे, सी सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय, डी गायीला चरण्यासाठी राखलेले रांग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्व इच्छा पूर्ण